तुम्हाला वाटतं का मृत्यू म्हणजे शेवट? भगवद्गीता सांगते आत्मा कधीच मरत नाही. नमस्कार मित्रांनो, गीता जीवनवाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण गीता अध्याय 2 सांख्ययोग यातील श्लोक 19 ते 37 बघणार आहोत. याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक 1 ते 18 बघितले आहेत. जे कोणी त्यांनी बघितले नसतील ते पहिल्यांदा बघून घ्या. आता आपण वेळ वाया न घालता या श्लोकाला सुरुवात करूया. श्लोक नंबर 19. येन व्यक्ती हंतार यश्चैन म्हणते हतम उभो तो न विजानितो नाय हंती न हन्यते. अर्थात जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारला जात नाही. न जायते म्रियते वा कदाचि नायम भूत्वा भविता वा न भूयम अजो नित्यम शाश्वतय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हे पार्थ, आत्मा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अवयवी आहे. हे जाणणारा पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हा आत्मा अविद्राव्य तथा न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि शाश्वत आहे. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस. तथापि आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मृत्यू होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाभाव, तू शोक करणे योग्य नाही. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. समस्त जीव प्रारंभी अवक्त असतात, मध्यावस्थेत वक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अवक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाही. हे भरतवंशजा, या दोहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. या वास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. हे पार्थ, प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सहज उघडी होतात. मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्यकीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. मोठमोठ्या महारथींनी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखणणी केली आहे. त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि
याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपवास करतील. याहून अधिक दुःखर असे तुला काय आहे? हे कोणते या? रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. तरी आपल्या या चॅनलवर आपल्याला नवीन नवीन गीता श्लोक ऐकायला मिळत आहेत. तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.